हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे 10 व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, मराठी आणि हिंदीमध्ये मीनिंग्स आणि जे पण सेंटेन्सेस दिलेले आहेत ते सेंटेन्सेस तुम्ही एकदा ट्राय करून बघा की कसं त्या वर्डला त्या सेंटेन्समध्ये यूज करण्यात आलेला आहे, किंवा स्वतःच्या मनाने सुद्धा काही असे सेंटेन्सेस तयार करत चला, त्यामुळे तुम्हाला कळेल की वर्डला तुम्ही कसं सेंटेन्समध्ये यूज करू शकता. ओके, सो स्टार्ट करूया आपल्या आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड आहे आपलाचा तो आहे परपिट्रेटर. PERPETRATOR, परपिट्रेटर. परपिट्रेटरचं मिनिंग होतं अ पर्सन हु कॅरीज आउट अ हार्मफुल, इलिगल और इमॉरल ऍक्ट. म्हणजे जो काय आहे गुन्हेगार आहे, जो गुन्हेगारी करतो. ओके, जो काय आहे दोषी आहे, त्याला काय म्हटलं जातं? परपिट्रेटर असं म्हटलं जातं. हिंदीमध्ये परपिट्रेटरचा अर्थ होतो अपराधी. अपराधी म्हणजे जो काय आहे गुन्हेगार आहे, जो गुन्हा करतो, त्याला म्हटलं जातं परपिट्रेटर. सो मराठीमध्ये परपिट्रेटरचं मिनिंग काय होतं? गुन्हेगार, दोषी, गुन्हा करणारा किंवा वाईट कृत्य करणारा. ओके, सो परपिट्रेटरचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं अ पर्सन हु कॅरीज आउट अ हार्मफुल, इलिगल और इमॉरल ऍक्ट. त्याला हिंदीमध्ये मिनिंग आहे परपिट्रेटरला अपराधी, मराठीमध्ये म्हटलं जातं गुन्हेगार, दोषी, गुन्हा करणारा किंवा वाईट कृत्य करणारा. सिनोनिम्स आहेत परपिट्रेटरचे रॉंग डुअर, ऑफेंडर आणि कल्प्रिट. आणि अँटोनिम्स आहेत इनोसंट आणि गुड पर्सन. ओके, सो सिनोनिम्स आणि अँटोनिम्स काय आहेत परपिट्रेटरचे? सिनोनिम्स आहेत रॉंग डुअर, ऑफेंडर आणि कल्प्रिट, आणि अँटोनिम्स आहेत इनोसंट आणि गुड पर्सन. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे ब्लँडिश. BLANDISH, ब्लँडिश. ब्लँडिशचं मिनिंग होतं कोक्स समवन विथ काइंड वर्ड्स और फ्लॅटरी. म्हणजेच काय, तर याला कसं प्रोनाऊन्स करायचं आहे? COAX ला कोक्स असं प्रोनाऊन्स करायचं आहे, कोक्स. ओके, सो ब्लँडिशचं मिनिंग काय होतं? कोक्स समवन विथ काइंड वर्ड्स और फ्लॅटरी. याला हिंदीमध्ये काय आहे वर्ड? चापलुसी. म्हणजेच काय करणे? गोड गोड बोलणे, कोणाला पण आपलं काम काढून घेण्यासाठी गोड गोड बोलणे त्याच्यासोबत. ओके, चापलुसी करणे, त्याला पटवणे, खुशमिजाजी काय करणे, खुशामत करणे त्याची, त्याला काय म्हटलं जातं? ब्लँडिश असं म्हटलं जातं. सो ब्लँडिशचं मिनिंग काय इंग्लिशमध्ये? कोक समवन विथ काइंड वर्ड्स और फ्लॅटरी. तर हिंदीमध्ये मिनिंग आहे ब्लँडिशचं चापलुसी, मराठीमध्ये मिनिंग होतं गोड बोलून राजी करणे किंवा स्तुती करून मन वळवणे. आणखी काय होतं? पटवणे किंवा खुशामत करणे, म्हणजेच बटरिंग करणे. ओके, त्याला आपण काय म्हणतो साध्या सिंपल भाषेमध्ये? बटरिंग करणे. म्हणजेच त्याला काय बटर लावत आहे, म्हणजेच काय करत आहे? त्याची चापलुसी करत आहे, त्याला म्हटलं जातं ब्लँडिश. ओके, सो ब्लँडिशचे सिनोनिम्स आहेत ब्लॅर्नी, स्वीट टॉक आणि कॅज्युअल. ओके, सो आता इथे याला कसं प्रोनाऊन्स करायचं आहे? BLARNEY ला ब्लॅर्नी. हे आहे स्वीट टॉक. ओके, सिनोनिम्स काय आहेत मग ब्लँडिशचे? ब्लॅर्नी, स्वीट टॉक आणि हे आहे कॅज्युअल, CAJOLE, कॅज्युअल. आणि अँटोनिम्स आहेत ब्रोबिट आणि टीज. ओके, सो ब्लँडिशचे सिनोनिम्स काय आहेत? तर ब्लॅर्नी, स्वीट टॉक आणि कॅज्युअल, आणि अँटोनिम्स आहेत ब्रोबिट आणि टीज. नेक्स्ट वर्ड आहे पॅनेसिया. PANACEA, पॅनेसिया. पॅनेसियाचं मिनिंग होतं अ सोल्युशन और रेमेडी फॉर ऑल डिफिकल्टीज और डिसीज. म्हणजेच कोणत्याही बिमारीवर किंवा कोणत्याही काही कठीण जे आहे, डिफिकल्ट जे आहे, त्या कठीण याच्यावर रेमेडी असणे, सोल्युशन असणे त्याच्यावर. ओके, अ सोल्युशन और रेमेडी फॉर ऑल डिफिकल्टीज. कोणती पण डिफिकल्टी असो, प्रत्येक प्रकारची डिफिकल्टी आहे, प्रत्येक प्रकारची डिसीज आहे, त्याच्यावर काहीतरी इलाज असणे. ओके, काहीतरी त्याचं सोल्युशन असणं, रेमेडी असणं त्याच्यावर, त्याला काय म्हटलं जातं?
पॅनेसिया असं म्हटलं जातं. सो पॅनेसियाला हिंदीमध्ये काय म्हटलं जातं? रामबाण. मराठीमध्ये काय म्हणू आपण? रामबाण उपाय. रामबाण उपाय. आणखी काय होतं? सर्व रोगांवर औषध किंवा सर्व रोगांवर इलाज सुद्धा आपण म्हणू शकतो. सर्व रोगांवर उपाय सुद्धा म्हटलं जातं. एकमेव उपाय. आणखी काय होतं? इलाज. ओके. सो पॅनेसिया याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे? PANACA ला पॅनेसिया. सो पॅनेसियाचं मिनिंग होतं अ सोल्युशन और रेमेडी फॉर ऑल डिफिकल्टीज ऑर डिसीज. म्हणजेच प्रत्येक रोगावर किंवा प्रत्येक डिफिकल्टीवर काय? तर इलाज. सो हिंदीमध्ये म्हटलं जातं रामबाण. मराठीमध्ये मिनिंग होतं पॅनेसियाचा रामबाण उपाय, इलाज किंवा सर्व रोगांवर औषध आणि एकमेव उपाय. सिनोनिम्स आहेत पॅनेसियाचे युनिव्हर्सल क्युअर, क्युअर ऑल आणि युनिव्हर्सल रेमेडी. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे थाईन. THINE थाईन. याला प्रोनाउन्स करायचं आहे थाईन असं. THINE काय होतं? थाईन. सो थाईनचं मिनिंग आहे archaic form of yours, the thing or things belonging to or associated with the. ओके. सो archaic म्हणजे काय होतं? याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे? archaic. आता आर्केक म्हणजे काय होतं? तर जे पुरातन आहे, प्राचीन आहे किंवा जुनं आहे त्याला म्हटलं जातं आर्केक. सो आर्केक म्हणजे काय? तर आर्केक फॉर्म ऑफ युअर्स म्हणजेच तुमचं काय? जुना फॉर्म. ओके. प्राचीन फॉर्म त्याला काय म्हटलं जातं? तेरा. हिंदीमध्ये म्हटलं जातं तेरा. मराठीमध्ये काय होतं? तुझा, तुझी किंवा तुझे. सो थाईनचं मिनिंग काय आहे? आर्केक फॉर्म ऑफ युअर्स, द थिंग ऑर थिंग्स बिलॉंगिंग टू ऑर असोसिएटेड विथ दी. सो आर्केक म्हणजे काय होतं? तर आर्केक म्हणजे होतं पुरातन, प्राचीन किंवा जुना पुराणा. आणि थाईनला मराठीमध्ये असं म्हटलं जातं तुझा, तुझी किंवा तुझे. सिनोनिम्स आहेत थाईनचे दाय, युअर्स आणि दी. ओके. सो थाईनचे सिनोनिम्स काय आहेत? दाय, युअर्स आणि दी. नेक्स्ट वर्ड आहे ग्रिझली. GRISLY ग्रिझली. ग्रिझलीचं मिनिंग आहे कॉझिंग हॉरर ऑर डिस्गस्ट. कॉझिंग हॉरर ऑर डिस्गस्ट म्हणजे काय आहे? तर जे भयंकर आहे, भीतीदायक आहे, ज्याने भीती वाटतं त्याला काय म्हटलं जातं? ग्रिझली असं म्हटलं जातं. सो कॉझिंग हॉरर ऑर डिस्गस्ट हे आहे इंग्लिशमध्ये मिनिंग ग्रिझलीचं. हिंदीमध्ये म्हटलं जातं भयानक. भयानक आपण मराठीमध्ये सुद्धा म्हणू शकतो. आणखी काय म्हणू शकतो आपण मराठीमध्ये? भयंकर. सो मराठीमध्ये मिनिंग आहे ग्रिझलीचं भयानक, भयंकर, भीतीदायक, फार वाईट आणि खराब. सो ग्रिझलीचे काय आहे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स? सो ग्रिझलीचे सिनोनिम्स आहेत ग्रुसम, घॅस्टली आणि फ्राइटफुल. आणि अँटोनिम्स आहेत कम्फर्टिंग, सूदिंग आणि प्लेजरेबल. ओके. सो ग्रिझलीचं मिनिंग काय होतं? तर कॉझिंग हॉरर ऑर डिस्गस्ट. हिंदीमध्ये म्हटलं जातं भयानक. मराठीमध्ये म्हटलं जातं मिनिंग आहे ग्रिझलीचा भयानक, भयंकर, भीतीदायक, फार वाईट आणि खराब. सिनोनिम्स आहेत ग्रुसम, घॅस्टली आणि फ्राइटफुल. आणि अँटोनिम्स आहेत कम्फर्टिंग, सूदिंग आणि प्लेजरेबल. नेक्स्ट वर्ड आहे रायझिबल. RISIBLE रायझिबल. सो रायझिबलचं काय मिनिंग आहे इंग्लिशमध्ये? तर सच ॲज टू प्रोवोक लाफ्टर. म्हणजे जो काय आहे? हसवणारा आहे, ज्याला बघून हसू येतं त्याला काय म्हटलं जातं? रायझिबल असं म्हटलं जातं. याला कसं प्रोनाउन्स करायचं आहे? रायझिबल. ओके. सो रायझिबलचं मिनिंग होतं सच ॲज टू प्रोवोक लाफ्टर. म्हणजेच ज्याला बघून हसू येतं, जो हसवणारा आहे किंवा जो विनोदी आहे त्याला म्हटलं जातं रायझिबल. सो हिंदीमध्ये म्हटलं जातं हास्यास्पद,
मराठीमध्ये सुद्धा हास्यास्पदच म्हटलं जातं रायझिबलला. आणखी काय होतं मराठीमध्ये मीनिंग? हसवणारा, ज्याला पाहून हसू येईल असे आणि विनोदी. सो रायझिबलचं मराठीमध्ये मीनिंग होतं हास्यास्पद, हसवणारा, ज्याला पाहून हसू येईल असे आणि विनोदी. सिनोनिम्स आहेत रायझिबलचे लाफेबल, कॉमेडिक आणि कॉमिक. आणि अँटोनिम्स आहेत ह्युमरलेस, लेम आणि अनअम्युझिंग. ओके, सो काय आहेत रायझिबलचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स? सिनोनिम्स आहेत लाफेबल, कॉमेडिक आणि कॉमिक. आणि अँटोनिम्स आहेत ह्युमरलेस, लेम आणि अनअम्युझिंग. नेक्स्ट वर्ड आहे बोनहोमी. बोनहोमीचं मीनिंग होतं चिअरफुल, फ्रेंडलीनेस आणि जेनियालिटी. JENIALITY, जेनियालिटी. सो बोनहोमीचं मीनिंग काय आहे? चिअरफुल, फ्रेंडलीनेस आणि जेनियालिटी. त्याला हिंदीमध्ये काय म्हटलं जातं? खुशमिजाजी असं म्हटलं जातं. म्हणजे जो काय आहे हसमुख स्वभाव आहे ज्याचा, त्याला म्हटलं जातं बोनहोमी. जो की सुप्रसन्न आहे, हसमुख त्याचा स्वभाव आहे किंवा सुशील आहे, त्याला म्हटलं जातं बोनहोमी. सो बोनहोमीचं मीनिंग काय आहे? चिअरफुल, फ्रेंडलीनेस आणि जेनियालिटी. हिंदीमध्ये मीनिंग होतं बोनहोमीचं खुशमिजाजी आणि मराठीमध्ये मीनिंग होतं सुशीलपणा, हसमुख स्वभाव आणि सुप्रसन्नता. सो मराठीमध्ये मीनिंग होतं बोनहोमीचं सुशीलपणा, हसमुख स्वभाव आणि सुप्रसन्नता. सिनोनिम्स आहेत जेनियालिटी, कॉनजेनियालिटी आणि कॉन्व्हिव्हियालिटी. आणि अँटोनिम्स आहेत ॲनिमोसिटी, अँटॅगोनिझम आणि अँटीपॅथी. ओके, काय आहेत सिनोनिम्स आणि अँटोनिम्स? बोनहोमीचे सिनोनिम्स आहेत जेनियालिटी, कॉनजेनियालिटी आणि कन्व्हिव्हियालिटी. आणि अँटोनिम्स आहेत ॲनिमोसिटी, अँटॅगोनिझम आणि अँटीपॅथी. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे एक्स्युडेड. EXUDED, एक्स्युडेड. एक्स्युडेडचं मीनिंग आहे टू फ्लो फोर्थ स्लोली थ्रू स्मॉल ओपनिंग. म्हणजे छोट्याशा गड्ढ्यातून काय होणे? पाणी फ्लो होणे. ओके, काही पण फ्लो होणे म्हणजेच पाझरणे. त्याला आपण म्हणतो पाझरत आहे किंवा झिरपत आहे, त्याला काय म्हटलं जातं? एक्स्युडेड असं म्हटलं जातं. सो मराठीमध्ये एक्स्युडेडला काय म्हटलं जातं? पाझरणे किंवा झिरपणे. हिंदीमध्ये आहे मीनिंग बहना आणि एक्स्युडेडला मराठीमध्ये म्हटलं जातं पाझरणे, बाहेर पडणे आणि झिरपणे. ओके, सो एक्स्युडेडचं मीनिंग आहे टू फ्लो फोर्थ स्लोली थ्रू स्मॉल ओपनिंग. म्हणजे छोट्याशा छिद्रातून, छोट्याशा गड्ड्यातून एखादं काही लिक्विड आहे, कोणतं पण लिक्विड असो, पाणी असो किंवा कोणतंही लिक्विड असो, ते हळूहळू बाहेर पडत आहे, त्याला म्हटलं जातं एक्स्युडेड. त्याला हिंदीमध्ये म्हटलं जातं बहना. मराठीमध्ये मीनिंग आहे एक्स्युडेडचं पाझरणे, बाहेर पडणे आणि झिरपणे. सिनोनिम्स आहेत गिव्ह ऑफ और आउट, डिस्चार्ज आणि रिलीज. आणि अँटोनिम्स आहेत गस्ट आणि पोर्ड. ओके, सिनोनिम्स आहेत एक्स्युडेडचे गिव्ह ऑफ और आउट, डिस्चार्ज आणि रिलीज. आणि अँटोनिम्स आहेत गस्ट आणि पोर्ड. नेक्स्ट वर्ड आहे रिवायल. याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे? रिवायल. रिवायलचं मिनिंग होतं क्रिटिसाइज इन अन अब्युझिव्ह और अँग्रीली इन्सल्टिंग मॅनर. म्हणजेच काय? तर बुरा भला कहना. म्हणजेच काय? तर निंदा करणे किंवा शिवीगाळ करून बोलणे, त्याला म्हटलं जातं रिवायल. रिवायलचं मिनिंग आहे क्रिटिसाइज इन अन अब्युझिव्ह और अँग्रीली इन्सल्टिंग मॅनर. हिंदीमध्ये मिनिंग होतं रिवायलचं बुरा भला कहना. मराठीमध्ये मिनिंग होतं निंदा करणे आणि शिवीगाळ करणे. सिनोनिम्स आहेत क्रिटिसाइज, सेन्श्युअर आणि कंडेम. आणि अँटोनिम्स आहेत अक्लेम, अपलॉड आणि कमेंट. ओके, सो सिनोनिम्स आणि अँटोनिम्स काय आहेत रिवायलचे? सिनोनिम्स आहेत क्रिटिसाइज, सेन्श्युअर आणि कंडेम. आणि अँटोनिम्स आहेत अक्लेम, अपलॉड आणि कमेंट. लास्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे पेन्सिव्ह. काय आहे? पेन्सिव्ह. पेन्सिव्ह. सो पेन्सिव्हचं मिनिंग होतं
एंगेज्ड इन इन्व्हॉल्विंग ऑर रिफ्लेक्टिंग डीप ऑर सिरियस थॉट्स, म्हणजे जो काय आहे विचारामध्ये मग्न आहे, ओके, किंवा चिंता करण्यामध्ये खूप मग्न आहे, त्याला काय म्हटलं जातं, पेन्सिव्ह असं म्हटलं जातं. एंगेज्ड इन इन्व्हॉल्विंग ऑर रिफ्लेक्टिंग डीप ऑर सिरियस थॉट्स, म्हणजे तो काय आहे खूप विचारशील आहे किंवा विचारांमध्ये मग्न आहे, चिंता करण्यामध्ये मग्न आहे किंवा उदास बसलेला आहे, त्याला काय म्हटलं जातं, पेन्सिव्ह असं म्हटलं जातं. सो पेन्सिव्हचं हिंदीमध्ये मिनिंग काय होतं, चिंताग्रस्त. मराठीमध्ये काय होतं मिनिंग, विचार मग्न. यालाच आपण चिंतामग्न सुद्धा म्हणू शकतो. आणखी काय होतं, उदास, विचारशील आणि खिन्न. ओके, सो पेन्सिव्हचं मिनिंग आहे एंगेज्ड इन इन्व्हॉल्विंग ऑर रिफ्लेक्टिंग डीप ऑर सिरियस थॉट. हिंदीमध्ये मिनिंग होतं चिंताग्रस्त, मराठीमध्ये पेन्सिव्हचं मिनिंग होतं विचारमग्न किंवा चिंतामग्न, उदास, विचारशील आणि खिन्न. सिनोनिम्स आहेत थॉटफुल, थिंकिंग आणि रिफ्लेक्टिव्ह, आणि अँटोनिम्स आहेत अनरिफ्लेक्टिव्ह आणि थॉटलेस. ओके, सिनोनिम्स आणि अँटोनिम्स परत एकदा बघूया आपण. पेन्सिव्हचे काय आहे, सिनोनिम्स आहेत थॉटफुल, थिंकिंग आणि रिफ्लेक्टिव्ह, आणि अँटोनिम्स आहेत अनरिफ्लेक्टिव्ह आणि थॉटलेस. सो एकदा परत वाचून घ्या तुम्ही. सिनोनिम्स, अँटोनिम्स, हिंदीमधले मिनिंग जर तुम्हाला इझी वाटत आहे तर हिंदीमधले वाचा, मराठीमधले जर इझी वाटत आहे, जे तुम्हाला इझी पडतं ते तुम्ही वाचू शकता. आणि जे पण वर्ड्स दिलेले आहेत त्या वर्डचे तुम्ही सेंटेन्सेस तयार करत चला, किंवा जे सेंटेन्सेस दिलेले आहे ते एकदा ट्राय करून बघा की कसं त्या वर्डला सेंटेन्समध्ये यूज करण्यात आलेला आहे. आणि दररोजचे जे आधीचे वर्ड्स झालेले आहेत ते सुद्धा तुम्ही एकदा रिवाइज करत चला, कारण की आधीचे वर्ड्स तुम्ही विसरत चला आणि जे नवीन नवीन वर्ड्स आहेत ते तुमच्या लक्षात राहत जाईल. तसंच मग एक्झामच्या वेळेस काय होईल की जे आधीचे वर्ड्स आहेत ते खूप सारे होऊन जाईल आणि मग एकाच वेळेस सगळे वाचायला तुम्हाला खूप हार्ड होईल. म्हणून दररोज एकदा तरी रिवाइज करायचे आधीचे वर्ड्स आणि नंतर नवीन वर्ड्सला घेऊन बसायचं. याची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार, जी की व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथनं तुम्ही डाउनलोड करू शकता. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ फ्रेंड, थँक्यू.